उपमुख्यमंत्री अजित पवार 22 डिसेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी अजित पवारांचा नागरी सत्कार केला जाणार आहे। शारदा प्रांगण मैदानावर 25,000 नागरिक या जाहीर सत्काराला उपस्थित राहणार आहेत। नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांची शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी भेट घेतली। अजितदादांनी नाशिकला न्याय दिला अशी खोचक प्रतिक्रिया यावेळी भुजबळांच्या नाराजीवर सुहास कांदेंनी दिली, तर भुजबळांनी महायुतीच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदावर गंडांतर आलं असंही कांदेंनी म्हटलंय। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी उपस्थिती लावली। या जनसुनावणीमध्ये तक्रारी मांडण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या। पोलिसांकडून योग्य ती मदत मिळत नसल्याची तक्रारही यावेळी चाकणकरांकडे महिलांनी केली आहे। भाजप नेते विनोद तावडेंनी शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। महाराष्ट्रातील जनतेने जो विश्वास दाखवलाय तो स्वार्थ करत आम्हाला 5 वर्ष जनतेची कामं करण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना केल्याचं तावडेंनी सांगितलं। नागपुरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयानं मनाचे श्लोक पठण कार्यक्रमाचं आयोजन केलं। या उपक्रमामध्ये 28,329 विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी 51 मनाचे श्लोक सामूहिकरित्या पठण केले। या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते। संभाजीनगरात 2 महिन्यात 10,000पेक्षा जास्त विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे। देशी विदेशींना वेरूळ लेणीची भुरळ असून बीबी का मकबराचं आकर्षण आहे, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वेरळ शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरले। इथं 52 वर्षात पहिल्यांदाच प्रदर्शन भरलेलं आहे। यामध्ये ग्रंथदिंडी गावात गेली तेव्हा गावकऱ्यांनी दिंडीची पूजा केलेली आहे। पुण्यातील 1890 पासूनच्या उतार्याचं डिजिटायझेशन होणार आहे, त्यामुळे 1890 पासून जन्म मृत्यू नोंदणी दाखल्यांसह 7/12 फेरफार आणि विविध प्रकारच्या उतार्यांच्या 3.25 कोटी दस्तऐवजांचं डिजिटायझेशन होणार आहे। म्हाडाच्या पुणे विभागातील 6,000 घरांसाठी 68,000पेक्षा अधिक अर्ज आले, त्यामुळे या योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांनी केली होती। बारामतीमध्ये बाह्य वळण मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यानं प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। बारामती शहरातील वाहतुकीचा ताण कमी व्हावा या उद्देशानं बाह्य वळण मार्ग काढण्यात आला, मात्र या बाह्य वळण मार्गावरील शिवाजी चौक आणि सातव चौक या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते। वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीनं वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो। जळगावच्या सुतारवाडी परिसरातील अंगणवाडीत लहान मुलांच्या पोषण आहारात अळ्या आढळल्यात, त्यामुळे पालकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली। यासाठी सीडीपीओ कडनं ठेकेदारावर कारवाई केली। धुळ्यात शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस वीज पुरवठा होत असल्यामुळे त्यांना विशेष तयारी करून शेतात जावं लागतं। रात्री वीज पुरवठा योग्य राहिला तरच शेतकऱ्यांचं शेतात पाणी देण्याचं काम काही अंशी मार्गी लागतं। पिंपरी चिंचवडमध्ये पुण्याला जोडण्यासाठी वाकड मार्ग तयार करण्यात आला, मात्र या पुलाला जोडणारी 200 मीटरची जागा पुणे महानगरपालिकेला संपादित करता येत नसल्यानं गेल्या 4 वर्षांपासून हा पूल वापरावी नाही, त्यामुळे हा पूल सुरू करावा अशी मागणी केली जाते। अकोल्यात कम्युनिस्ट पक्षातर्फे अमित शहांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। अमित शहा यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली। अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा अकोल्यात निषेध नोंदवण्यात आला। आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवत अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नागपुरात मविआच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे। संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन मविआच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। येवल्यात आंबेडकरवादी नागरिकांनी धरणे आंदोलन केलं। अमित शहांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करतायत।